नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अ, हिंदी चित्रपटातलं एक गाणं आहे, मला आठवत नाही कुठला चित्रपट आहे तो, की त्याचे बोल आहेत, दुःख सुख के सब साथी दुःख में न कोई. आणि याची प्रचिती आज वारंवार अरविंद केजरीवाल यांना येते आहे. त्यांची एकापाठोपाठ एक प्रकरणं बाहेर येत आहेत आणि एक एजन्सीनी त्यांना समजा उद्या रिलीफ दिला तर लगेच दुसरी एजन्सी वासून उभी आहे. एक प्रकरण संपतंय तर दुसरं प्रकरण लगेच वासून उभं आहे. अशी परिस्थिती त्यांची आहे. आणि याच्यात सगळ्यात वाईट भाग असा आहे की त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, ज्यांना राज्यसभेची तिकीट दिली, म्हणजे जवळजवळ पंजाब आणि दिल्ली मिळून त्यांचे 10 खासदार आहेत राज्यसभेमध्ये. पण आज परिस्थिती अशी आहे की स्वाती मालीवाल, ज्या खूप चांगलं बोलू शकतात केजरीवाल यांच्या वतीने किंवा केजरीवाल यांच्याकरता, त्या अमेरिकेत आहेत आणि त्या सांगतायत की माझ्या बहिणीची तब्येत बरी नाही म्हणून मी तिकडे आहे. आता हे कारण कितपत खरं आहे माहिती नाही. तसंच राघव छड्डा, तोही असंच सांगतोय की मी डोळ्याचं ऑपरेशन करता गेलेलो आहे, आता 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. हे दोघंही जे बोलू शकतात चांगलं, ती मंडळी इथे येऊन केजरीवाल यांना डिफेंड करत नाही आहे. आता राज्यसभेच्या बाबतीमध्ये असं बघायचं तर मित्रांनो, 10 खासदारापैकी केजरीवाल यांचे किंवा आम आदमी पार्टीचे 7 खासदार असे आहेत की ज्यांनी तोंडामध्ये मिठाची गुळणी धरून बसलेले आहेत. ते काहीही बोलायला तयार नाहीत. त्यांना विचारलं तर काय म्हणतात, मीडिया जेव्हा विचारते की बुवा तुम्ही काही का बोलत नाही, तर म्हणे हमको बुलाएंगे तब देखेंगे. अरे, तुमचा सर्वोच्च नेता जेलमध्ये आहे आणि तुम्हाला काय आमंत्रण द्यायला हवं त्यांनी? आणि ह्याचा ना धक्का मित्रांनो, जे पार्टीमध्ये इतर मंडळी आहेत ज्यांच्या अटका होऊ शकतात भविष्यामध्ये, त्यांनाही हा प्रश्न सतावतोय की उद्या आपण आत गेलो तर आपल्याकरता बोलायला कोण आहे? कारण एक खासदार जेव्हा बोलतो, तोही राज्यसभेचा असेल तरी ठीक आहे किंवा लोकसभेचा असेल, पण खासदाराच्या बोलण्याला एक वजन असते ना. आज 7च्या 7 खासदार जे आहेत आपसे, ते अगदी गपगार आहेत, काही बोलायला तयार नाही आहेत. आणि अरविंद केजरीवाल तर अगदी इथपर्यंत त्यांची मान अडकलेली आहे. आता एक गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो की असे भविष्य सांगणारे पण अनेक यूट्यूबर आहेत, चांगलं भविष्यही सांगतात काही मंडळी. त्यातले एक नामचीन असे गृहस्थ आहेत जे प्रिडिक्शन करत असतात राजनेत्यांविषयी. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अरविंद केजरीवाल यांची पत्रिका अशी आहे की 2025 पर्यंत ते बाहेर येण्याची काहीही शक्यता नाही आहे. आता याच्यातला भविष्याचा भाग सोडून द्या किंवा आपण अनेक जण तुम्ही गमतीने पण बघत असाल असे व्हिडिओ, तो विषय नाही आहे. पण त्यांच्या मागे लागलेली जी प्रकरणं पाहिलीत आणि त्यांच्या पार्टीमध्ये आता ज्या रीतीने फूट पडतंय, ज्या रीतीने सर्वोच्च नेते जे आहेत त्यांचा एकमेकांवरती विश्वास नाही आहे, परस्पर विरोधी अशी विधानं करतायत, तेव्हा ही गोष्ट निश्चित समोर येते की अरविंद केजरीवाल हे जवळच्या नजीकच्या भविष्यामध्ये बाहेर येतील असं दिसत नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की ही प्रकरणं त्यांच्या अंगावरती शेकतात आहेतच, पण त्याचबरोबर त्यांची जी माणसं आहेत ती त्यांना एक एक करून दगा देत आहेत. एक वेळ माणूस आपण केलेलं कर्म आहे ते भोगत असतो आणि ते केजरीवालांनाही भोगायला हवं, पण त्यावेळी आपल्याबरोबर आपली माणसं नसतील तर तो माणूस एकाकी होतो आणि अजून कोलमडून पडतो. अशी परिस्थिती आज केजरीवाल यांच्यावरती आलेली आहे. अर्थात त्यांच्यावरती दया करण्यासारखं काही नाही आहे, त्यांनी चुका केलेल्या आहेत, त्याचं ते भोगतायत. पण एवढं मात्र निश्चित की त्यांच्यावरती जो आरोप केला जायचा की अरविंद केजरीवाल हे राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्या विकतात किंवा त्याचा सौदा करतात, आणि तुम्ही जर पाहिलं हे जे 7 खासदार आहेत त्यातले बहुसंख्य खासदार हे कारोबारी म्हणा किंवा बिझनेसमॅन असे आहेत, आणि त्यांनी जर ती तिकीटं जसा आरोप होते तशी जर विकत घेतली असतील तर त्यांना केजरीवाल आत राहिले किंवा बाहेर राहिले काय, त्यांना काय फरक पडतो आहे? त्यांनी एक प्रतिष्ठेचा विषय म्हणून तो केलेला आहे, ती तिकीटं घेतलेली आहेत आणि राज्यसभेवरती गेलेले आहेत. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या इथे राज्यसभे
वरती जाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. पण एक मात्र गोष्ट नक्की, की जर अरविंद केजरीवाल यांनी जसा आरोप होतो त्याच रीतीने जर ही तिकीटं विकली असतील तर आज त्याच खासदारांमुळे ते अडचणीत आलेले आहेत. कारण त्यांच्याकरता आवाज उठवणारा बाहेर जो एक सर्वोच्च नेते म्हणा किंवा खासदार म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा लोकसभेचे खासदार म्हणा, अशी जी मंडळी असतात ती मंडळी त्यांच्याबरोबर असताना दिसत नाही आहेत आणि 10 पैकी 7 खासदार जेव्हा तुमचे गप्प बसतात तुमच्या विषयी काही कारवाई म्हणा किंवा आंदोलन करायला उतरत नाहीत रस्त्यावरती, अशा वेळी त्या नेत्याकरता दुर्दैव त्या नेत्याचं एवढंच आपण म्हणू शकतो. आणि आज केजरीवाल त्याचा अनुभव घेत आहेत आणि हे मात्र निश्चित आहे की भविष्य त्यांचं काही असेल त्याच्यावरती विश्वास ठेवावा किंवा न ठेवावा हा एक वेगळा प्रश्न आहे. पण ज्या तऱ्हेची प्रकरणं आज बाहेर येत आहेत ती आता नजीकच्या भविष्यामध्ये तरी केजरीवाल बाहेर येतील असं वाटत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्याबरोबरची जी मंडळी आहे ती एक एक करून त्यांच्यापासून कन्नी काढतायत असा जो एक वाक्यप्रचार आहे ना, तो आता खरा होताना दिसतो आहे. असो मित्रांनो, या संदर्भात अनेक घटना येणाऱ्या दिवसात घडणार आहेत. आम आदमी पार्टी आणि घोटाळे त्यांच्या अनुषंगाने येणारे, त्याच्यावरती आपण वेळोवेळी बोलूच. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.